28 ऑगस्ट 2026 उद्या होणार हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, पण अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेच्या अनेक भागात हे ग्रहण प्रत्यक्ष दिसणार आहे. आणि या ग्रहणाची खरी विशेषता केवळ एवढीच नाही, कारण ग्रहणग्रस्त चंद्र कुंभ राशीत शततारका नक्षत्रात आहे. त्याच्यासमोर सिंह राशीत रवी, बुध आणि केतू आहेत आणि स्वतः राहूही कुंभ राशीत आहे. म्हणजे एका बाजूला कुंभेतील चंद्र, राहू आणि शततारका आणि समोर सिंहेतील सूर्य, बुध, केतू आणि मघा नक्षत्र. विशेष म्हणजे चंद्र शततारका या राहू स्वामी असलेल्या नक्षत्रात आहे, तर समोरचा सूर्य मघा या केतू स्वामी असलेल्या नक्षत्रात आहे. म्हणजेच ग्रहणाच्या वेळी राहू केतूचा अक्ष, चंद्र सूर्य अक्ष आणि शततारका मघा नक्षत्र अक्ष हे सर्व एकाच वेळी सक्रिय झाले आहेत. मेदिनीय ज्योतिषाच्या दृष्टीने हे अत्यंत लक्षवेधी आहे. ही ग्रहण रचना अत्यंत लक्षवेधी आहे. तर या ग्रहणाचा अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेतील जनजीवन, शासन, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, माहिती प्रवाह आणि प्राकृतिक परिस्थितीवर कोणता संकेत आहे आणि पुढील किती काळ हा प्रभाव विचारात घ्यायचा, आज आपण हे सर्व मेदिनीय ज्योतिषाच्या शास्त्रीय दृष्टीने पाहणार आहोत. नमस्कार, मी सुधाकर कुलकर्णी. आपण पाहत आहात दुर्वा ॲस्ट्रो. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट, हे चंद्रग्रहण भारतात दृश्यमान नाही, म्हणून भारतात या ग्रहणाच्या दृश्यमानतेवर आधारित अनावश्यक भय निर्माण करण्याची काहीही गरज नाही. परंतु मेदिनीय ज्योतिषात प्रश्न वेगळा आहे. ग्रहण ज्या भूमीवर दृश्यमान होते त्या भूमीच्या जनजीवनाचा आणि राज्यव्यवस्थेचा विचार केला जातो. म्हणूनच अमेरिका, युरोप आणि आफ्रिका या तिन्ही खंडातील ज्या प्रदेशातून हे ग्रहण दिसणार आहे, त्या प्रदेशांच्या दृष्टीने या ग्रहणाचा मेदनी विचार करणे महत्त्वाचं ठरतं. आता ग्रहणाच्या कालमानाकडे बघू आपण. या ग्रहणाचा संपूर्ण उपछाया काल सुमारे 5 तास 38 मिनिटांचा आहे. परंतु प्रत्यक्ष आंशिक ग्रहणाचा म्हणजे पृथ्वीच्या गडद छायेचा चंद्राचा प्रवेश, परंतु प्रत्यक्ष आंशिक ग्रहणाचा म्हणजे पृथ्वीच्या गडद छायेत चंद्राचा प्रवेश होऊन मोक्ष होईपर्यंतचा मुख्य काल सुमारे 3 तास 18 मिनिटांचा आहे. परंपरागत ग्रहणफल विचारात ग्रहणाच्या कालमानावरून फलकालाचा विचार केला जातो आणि साधारणतः 1 तास म्हणजेच 1 महिना असा कालमान विचारात घेतला जातो. त्या प्रमाणात या ग्रहणाचा मुख्य फलित कालावधी साधारण 3 महिने 18 दिवस असा विचारात घेता येतो. म्हणजे 28 ऑगस्ट पासून पुढील सुमारे 3.5 महिने या ग्रहणाच्या संकेताचे परीक्षण करण्यास महत्त्वाचे ठरतील. आता आपण या ग्रहणाच्या दिवशी असलेल्या ग्रहांच्या मूळ रचना बघू. चंद्र कुंभ राशीत, नक्षत्र शततारका, नक्षत्राधिपती स्वामी राहू आणि विशेष म्हणजे राहू स्वतः कुंभ राशीतच स्थित आहे. म्हणून ग्रहणग्रस्त चंद्रावर राहूचा संबंध अधिक स्पष्ट होतो. कुंभ ही स्थिर वायू तत्वरास आहे आणि शततारका हे राहूच्या अधिपत्याखालील नक्षत्र असून त्याचा अधिदेवता वरुण आहे. संहितात्मक ज्योतिष परंपरेमध्ये शततारका अर्थात शततारकेचा संबंध वरुण मंडल
जल, समुद्र, जलचर आणि जलविषयक घटकांशी जोडला जातो. म्हणून या ग्रहणात एक अत्यंत महत्वाचा संयोग तयार होतो. कुंभेचा वायुतत्वप्रधान स्वभाव, शततारकेचा वारुणी संबंध, ग्रहणग्रस्त चंद्र आणि राहूची नक्षत्रात उपस्थिती. मेदनीय ज्योतिषाच्या दृष्टीने त्याचा प्रथम संकेत कोणता? तर वायू, जल आणि प्राकृतिक विक्षोभ म्हणून अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेच्या संबंधित किनारपट्टी पुढील काही महिन्यात अतिवृष्टी, वादळी हवामान, समुद्री परिस्थितीतील तीव्र बदल आणि जलव्यवस्थेशी संबंधित घटना घडतात का, हे विशेष निरीक्षण करण्यासारखे राहील. याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी चक्रीवादळ किंवा पूर निश्चितच येईल असा दावा मी करणार नाही. मैदानीय ज्योतिषाचा शास्त्रीय मार्ग हा संकेताचा विचार आणि त्यांचे घटनांशी परीक्षण हा आहे. आता या ग्रहणाची सर्वात महत्वाची बाजू बघू आपण. ग्रहणाच्या समोर सिंह राशी आहे आणि सिंह राशीत सूर्य, बुध आणि केतू. सिंह म्हणजे सत्ता, शासन, नेतृत्व, अधिकार, प्रतिष्ठा आणि राजसत्ता. परंतु त्याच क्षेत्रात केतू आहे. केतूचा स्वभाव जो आहे तो छेद, विलगीकरण, विभाजन, जुन्या व्यवस्थेपासून दूर जाणे आणि अचानक दिशा बदल दर्शवणारा आहे. म्हणून या ग्रहणाच्या प्रभाव काळात शासन व्यवस्था, नेतृत्व, राजकीय प्रतिष्ठा किंवा सत्ता केंद्रांमध्ये मतभेद, तणाव, धोरणात्मक बदल किंवा अनपेक्षित परिवर्तन घडते. हे विशेष निरीक्षणास पात्र ठरेल. आता इथे मघा नक्षत्राचा विचार केला तर सूर्य मघा नक्षत्रात आहे. मघा नक्षत्राचा स्वामी केतू आहे. मघा हे पितृ, परंपरा, पूर्वसत्ता केंद्र, अधिकार आणि राजकीय प्रतिष्ठेशी संबंधित नक्षत्र आहे. आणि दुसऱ्या बाजूला चंद्र शततारकेत आहे. शततारकेचा अधिपती राहू आहे. म्हणून एकीकडे शततारका राहू, जनमानस, आणि दुसरीकडे मघा केतू, सत्ता व परंपरागत अधिकार. यामुळे या ग्रहणाच्या मेदनीय फलितात जनमानस आणि सत्ता केंद्र यांच्यातील ताण हा महत्वाचा विषय बनतो. त्यामुळे अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेतील संबंधित राष्ट्रांमध्ये शासनाच्या निर्णयांविरुद्ध जनमत, सामाजिक असंतोष, संघटनात्मक संघर्ष किंवा जुन्या घटना पुढे येतात. जुन्या सत्ता व्यवस्थेविरुद्ध नवीन विचार प्रवाह येतो. ह्या गोष्टी होतात का हे पाहणे महत्वाचे ठरेल. आता या रचनेमध्ये आणखी एक महत्वाचा ग्रह म्हणजे बुध. ग्रहणाच्या वेळी बुध सिंह राशीमध्ये सूर्याच्या अत्यंत समीप आहे. तुम्हाला माहित आहेच, 18 ऑगस्ट पासून बुधाचा अस्त सुरू झालेला आहे आणि ग्रहण काळात बुध सूर्याच्या अत्यंत निकट असल्यामुळे बुधाची स्वतंत्र कारकता विशेषतः दुर्बल स्थितीत विचारात येते. बुध म्हणजे वाणी, संदेश, लेखन, कागदपत्रे, करार, व्यापार, वाणिज्य, गणना, माहिती प्रवाह, माध्यमे आणि प्रशासनिक संदेश आणि बुद्धी निर्णय. आणि हा बुध जो आहे तो सूर्यासोबत, केतूसोबत आणि केतूच्याच मघा नक्षत्रात उपस्थित आहे. म्हणून या ग्रहणाच्या प्रभाव काळात माहिती प्रवाह, शासनाचे संदेश, प्रशासनिक निर्णय, करार, व्यापार धोरणे किंवा माध्यमांमध्ये अस्पष्टता, पुनर्विचार, विसंगती किंवा अचानक बदल दिसतात का, हे विशेष महत्वाचे लक्षात घ्यावा लागेल. इथं केतूमुळे आणखी एक सूक्ष्म संकेत दिला जातो. तो म्हणजे माहिती असूनही संपूर्ण माहिती उपलब्ध न होणे किंवा एखादी महत्वाची माहिती अचानक समोर येणे आणि त्यानंतर आधीचा निर्णय बदलला जाणे. म्हणून या ग्रहणाच्या फलकालात
गोपनीय माहिती, माहितीचे प्रगटीकरण, प्रशासनिक निवेदनांमधला बदल, माध्यमांमधली परस्पर विरोधाची भूमिका आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये फेरबदल यांचे निरीक्षण आपल्याला करणे खूप महत्त्वाचे राहील. आता याच बुधाचा संबंध आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल व्यवस्थेशी जोडून पाहता येतो. कुंभ राशी व्यापक नेटवर्क, समूह व्यवस्था, संघटन आणि आधुनिक सामाजिक संस्थात्मक रचनांशी संबंधित आहे. बुध माहिती आणि संप्रेषणाचा कारक आहे आणि केतू विभाजन, तुटकपणा किंवा अचानक विच्छेदाचा संकेत देत असतो. त्यामुळे तंत्रज्ञान, डिजिटल व्यवस्था, इंटरनेट, माहिती माहिती सुरक्षा, मोठ्या तंत्रज्ञान संस्थांच्या धोरणामध्ये किंवा तंत्रज्ञाना आधारित अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडतात का हे पाहणे आवश्यक आहे. परंतु इथं एक गोष्ट स्पष्ट सांगणं आवश्यक आहे. अमुक कंपनीचा शेअर नक्की पडेल, सायबर हल्ला नक्की होईल किंवा फलानी घटना निश्चित घडेल असे सांगणे मेदनीय ज्योतिषाचा शास्त्रीय मार्ग नाही. त्याऐवजी तंत्रज्ञान क्षेत्रातील धोरणात्मक बदल, मोठ्या संस्थांची पुनर्रचना, डिजिटल व्यवस्थेतील अडथळे, माहिती सुरक्षेशी संबंधित प्रश्न उपस्थित होणे आणि तंत्रज्ञाना आधारित अर्थव्यवस्थेतील अस्थिरता हे विषय निरीक्षणात ठेवणे अधिक शास्त्रीय आहे. आता पुन्हा शततारकाकडे वळू. शततारका शततारकेचा अधिदेवता आहे वरुण. वरुणाचा संबंध जल आणि समुद्राशी आणि ग्रहणग्रस्त चंद्र म्हणून समुद्र, जलव्यवस्था, वाहतूक सामुग्री, किनारपट्टी आणि अतिवृष्टीशी संबंधित प्राकृतिक घटना या ग्रहण काळात विशेष महत्वाच्या ठरू शकतील. कुंभ वायुतत्वाची रास आहे. शततारका या नक्षत्राचा वरुण देवतेशी संबंध आहे, तर चंद्र जलकारक आहे. म्हणून वायू आणि जलाचा संयोग हा प्राकृतिक फलिताचा एक महत्वाचा संकेत ठरू शकतो. त्यामुळे अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेच्या संबंधित प्रदेशात तीव्र वादळी हवामान, अतिवृष्टी, समुद्रात अस्थिरता, किनारपट्टीवरील समस्या किंवा जलव्यवस्थेशी संबंधित प्रश्न यांचे प्रमाण किंवा तीव्रता वाढते का हे पुढील 3.5 महिन्यात पाहणे महत्वाचे ठरेल. आता शततारकेच्या दुसऱ्या महत्वाच्या अर्थाकडे आपण येऊया. शततारका हे वैद्यक उपचार, रोग निवारण आणि संशोधनाशी जोडले जाणारे नक्षत्र आहे. त्यामुळे या ग्रहणाच्या प्रभाव काळात वैद्यकीय संशोधन, औषध निर्मिती, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किंवा आरोग्यविषयक धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी होतात का हेही पाहणे महत्त्वाचे ठरू शकते. इथं संसर्गजन्य रोगाची साथ निश्चित येईल असे म्हणणे मात्र योग्य नाही. शास्त्रीय फलितात आपण संकेत मांडतो. म्हणून आरोग्य व्यवस्था, औषध निर्मिती, वैद्यकीय धोरणे आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित प्रश्न पुढे येणे हा अधिक योग्य अर्थ मेदिनीय ज्योतिषात घेता येईल. आता या ग्रहणांचा आर्थिक परिणाम पाहूया. चंद्र जनमानसाचा कारक, कुंभ व्यापक समूह व्यवस्थेचा कारक, बुध व्यापार आणि वाणिज्य, माहिती आणि गणना यांचा कारक, सूर्य शासन आणि राजकीय अधिकारांचा कारक, केतू अचानक विच्छेद आणि जुन्या व्यवस्थेपासून विलगीकरण. त्यामुळे अर्थव्यवस्था, व्यापार, धोरणे, मोठ्या संस्था, बाजार व्यवस्था आणि तंत्रज्ञान आधारित उद्योगांमध्ये धोरणात्मक बदल, पुनर्रचना किंवा अस्थिरता निर्माण होते का हे पाहणे महत्वाचे ठरेल. विशेषतः ज्या राष्ट्रांच्या राष्ट्रीय कुंडलीत हे ग्रहणबिंदू संवेदनशील स्थानी येतात तेथे परिणाम अधिक जास्त प्रकर्षाने
दिसू शकतो. म्हणून केवळ ग्रहण कुंडली म्हणून अंतिम फलादेश करता येत नाही. राष्ट्राची जन्मकुंडली, दशा आणि गोचर यांचा संयुक्त विचार आवश्यक आहे. आता या ग्रहणाची आणखी एक अत्यंत महत्वाची बाजू बघू. हे ग्रहण 12 ऑगस्ट 2026 सूर्यग्रहणानंतर केवळ 15 ते 16 दिवसांनी होत आहे. म्हणजे हे दोन्ही ग्रहण एकाच ग्रहण ऋतूचा भाग आहेत. 12 ऑगस्टच्या सूर्यग्रहणाने जे विषयांना आरंभ केला असेल ते 28 ऑगस्टच्या चंद्रग्रहणानंतर जनमानस, सार्वजनिक प्रतिक्रिया आणि किंवा प्रत्यक्ष घटनांच्या स्वरूपात अधिक स्पष्ट होतील हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. म्हणून दोन्ही ग्रहणे स्वतंत्र घटना म्हणून न पाहता एका ग्रहण ऋतूंची संयुक्त प्रक्रिया म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल. आणि या संपूर्ण रचनेमध्ये राहू केतूची भूमिका लक्षात घ्या. कुंभेत राहू, शततारकेत ग्रहणग्रस्त चंद्र, समोर सिंहेत केतू, मघामध्ये सूर्य आणि त्याच क्षेत्रात बुध. म्हणजे राहूच्या क्षेत्रात जनमानस आणि केतूच्या क्षेत्रात सत्ता केंद्र. यामुळे जनमानस विरुद्ध सत्ता, नवीन प्रवाह विरुद्ध जुनी व्यवस्था, माहिती विरुद्ध गोपनीयता आणि स्थैर्य विरुद्ध अचानक परिवर्तन हे विषय या ग्रहणांच्या भेदनीय फलितात विशेष महत्वाचे ठरतात. आता संपूर्ण ग्रहस्थिती एकदा आपण थोडक्यात बघूया. ग्रहणग्रस्त चंद्र कुंभ राशीत, शततारका राहू अधिपत्य, राहू कुंभ राशीमध्ये, समोर रवी सिंह राशीमध्ये, मघा केतूच्या अधिपत्याखाली, केतू सिंह राशीमध्ये आणि त्याच सिंह राशीत बुध सूर्याच्या अत्यंत समीप. म्हणून या ग्रहणाचे फलित केवळ चंद्र मनाला अस्थिर करेल असे मर्यादित ठेवणे योग्य नाही. यामध्ये जनमानस, सत्ता, प्रशासन, माहिती प्रवाह आणि व्यापार, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, जलव्यवस्था आणि प्राकृतिक परिस्थिती हे सर्व एकत्रितपणे विचारात घ्यावे लागतील. 28 ऑगस्ट 2026 हे आंशिक चंद्रग्रहण भारतातून दृश्यमान नाही, परंतु अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेतील राष्ट्रांमध्ये हे दृश्यमान असल्यामुळे या प्रदेशामध्ये मेदिनीय फलिताचा स्वतंत्रपणे विचार करणे आवश्यक आहे. कुंभेतील ग्रहणग्रस्त चंद्र, शततारकेतील राहू अधिपत्य, कुंभेतील राहू, समोर सिंहेतील सूर्य आणि मघातील केतू अधिपत्य, सिंहेतील केतू आणि सूर्याचा अत्यंत समीप असलेला बुध ही ग्रहण रचना निश्चितच विशेष लक्षवेधी आहे. पुढील साधारण 3 महिने 18 दिवस विशेषतः 4 क्षेत्रांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पहिलं, शासन आणि राजकीय सत्ता केंद्र. दुसरं, जनमानस, सामाजिक असंतोष आणि सामूहिक प्रतिक्रिया. तिसरं, माहिती प्रवाह, प्रशासन, व्यापार, अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान. चौथं, जल, समुद्र, हवामान आणि प्राकृतिक परिस्थिती. परंतु अंतिम सत्य हेच. ग्रहण संकेत देते, राष्ट्र कुंडली त्या संकेताला क्षेत्र देते, तशा त्याला काल देते आणि गोचर त्या घटनेला सक्रिय करतो. म्हणून एका ग्रहणावरून एखादी घटना निश्चित घोषित करणे योग्य नाही. पुढील 3.5 महिन्यात अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेत ज्या महत्वाच्या घटना घडतील त्यांची या ग्रहणातील संकेताशी तुलना करणे हाच या मेदनीय ज्योतिष विचाराचा खरा अभ्यास ठरेल. आणि म्हणूनच माझे तुम्हाला आव्हान आहे, 28 ऑगस्टचे ग्रहण नुसतं बघू नका, त्यानंतर घडणाऱ्या घटनांचंही निरीक्षण करा. कारण ग्रहण आकाशात काही तास असते, तर मेदिनीय ज्योतिषात त्याचे संकेत काळाच्या प्रवाहात तपासले जातात. मी सुधाकर कुलकर्णी. आपण पाहत होतात दुर्वा ॲस्ट्रो. अशाच शास्त्रीय ज्योतिष विश्लेषणासाठी दुर्वा ॲस्ट्रोला सबस्क्राईब करा. धन्यवाद.